बॅक टू माय चॅनल. कशा आहेत सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असताल आणि मीही मस्त मजेत आहे. तर आज न्यू इयरचा पहिला दिवस आहे, तर सोमला कुठेतरी फिरायला जावं असं वाटतंय. तर त्याकरता आम्ही जातोय बाहेर. तर कुठं जातोय नक्कीच पहा. फायनली आम्ही घरातून निघालो होतो आणि आमच्या डेस्टिनेशनपर्यंत ऑलमोस्ट पोहोचलो होतो. तर बघा तर मग कुठे गेलतो. तर हे आहे आमचं डेस्टिनेशन, सोलापूरचा भुईकोट किल्ला. तर विषयी मी पुढे संपूर्ण माहिती तुमच्या सगळ्यांवर शेअर करणारच आहे. तर चला तर मग एक्सप्लोअर करू. तर आम्ही आलो आहे बगीचेमध्ये. तर सोलापूरमधला भुईकोट किल्ला, तर त्याचा बगीचा आहे आणि तिथं आलेलो आहेत. आणि चला तुम्हाला एक्सप्लोअर करते की कसं कसं काय काय आहे बगीचेमध्ये. 2 आहेत पण एक बंद झालेला आहे. आता आम्ही आलो खालच्या बाजूला. सोमची मज्जा बघा. तर चला मी तुम्हाला समोरून दाखवते कसं आहे. तर हा आहे बगीचा, सोलापूरचा भुईकोट किल्ला. तर किल्ल्याभोवती बगीचा आहे बरं का, आणि खूप छान आहे. सगळीकडे एवढे झाडे वगैरे खूप आहे. आणि हे एंट्रन्स आहे. आणि हा किल्ल्याच्या बाजूला पूर्ण 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 बगीचा आहे. जिथपर्यंत नजर तुमची जाईल तिथपर्यंत सगळी झाडीच दिसणार आहे तुम्हाला. आणि मुलांना थोडंफार खेळण्यासारखं आहे, तेही तुम्हाला दाखवते. मला सांगते, एवढा सुंदर हा बगीचा आहे. खूप वर्षापूर्वीचा आहे हा बगीचा. असं म्हणतात की औरंगजेब बादशाह एक दिवस ह्या बगीच्यामध्ये राहून गेला होता, म्हणजे ह्या किल्ल्यामध्ये बरं का. आणि ह्या किल्ल्याचा इतिहास हा फक्त व्यापारिकदृष्ट्या म्हणजे देवाणघेवाण करण्याकरता बगीचा हा म्हणजे किल्ला हा बांधला गेलेला आहे. पण किल्ल्यामध्ये जाणं सक्त मनाई आहे. पहिला जाऊ द्यायचे, पण म्हणतात की आतमध्ये खूप खोल विहीर वगैरे आहे. तर त्याकरता सुरक्षिततेच्या दृष्टीने किल्ल्याचा तर आतमध्ये जाणं प्रवेश बंधनकारक आहे. पण इतर तुम्ही पूर्ण गोल असा बगीचा फिरू शकता. हा खालच्या बाजूला बगीचा आहे आणि वरच्या बाजूला पण आहे. पण आम्हाला यायला उशीर झाला आणि तिथे वरती जायला तिकीट असतं. तर ते तिकीट 5 वाजेपर्यंतच मिळतं. आणि हे दिसतात ना तुम्हाला मोठे मोठे असे हे आता एक आहे इथलंच, काय हे मला माहीत नाही एवढं काय ते. पण जे मागच्या बाजूला दिसतात ना ते उंच उंच अशा भिंती आहेत. पूर्ण दगडी जे बांधकाम म्हणतात ना, आम्ही पूर्ण सांगितलं आहे. आणि आता हे किल्ल्याचे म्हणजे स्टार्टिंग आहे, त्या बाजूला लहान मुलांसाठी खेळण्यासाठी आहे. चला तुम्हाला दाखवते. तर आता जसं जसं तुम्ही पुढे जाल ना, तसं तसं तुम्हाला जिथे तुमची नजर फिरेल, जोवर तुम्ही पाहता लांबपर्यंत, तोवर तुम्हाला फक्त हिरवं आणि झाडेच दिसताल. इथं छान असे कारंजे वगैरे आहेत, पण ते संध्याकाळच्या वेळेला सुरू होतात. पण आम्ही काय तितक्या वेळ थांबलो नव्हतो. तर आता न्यू इयरचा पहिला दिवस असल्यामुळे खूप जण बगीचेमध्ये आलते, पण असं फेरे वगैरे फिरायला वगैरे भरपूर जण आलते. तर आता बघू शकता तुम्ही, हा किल्ला आहे. तर ह्या किल्ल्याच्या ज्या भिंती आहेत बाजूच्या, त्या अगदी पूर्ण अखंड जे दगडी म्हणतात ना, ओरिजिनल असं दगडाचंच काम आहे पूर्ण. आणि असा बाजूला असा छान असा बगीचा केलेला आहे. सोलापूरमध्ये वन ऑफ द बेस्ट हे छान फिरण्यासारखं आहे बरं का ठिकाण. तर सोलापूरची शान जरी म्हणता आलं तरी काही हरकत नाही बरं का. सोलापूरमध्ये सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिराच्या नंतर ना, तर ह्याच बगीच्याचा नंबर लागतो की हा फॅमिलीला फिरण्याकरता खूप छान आहे. तर हे दिसतं ना, इथे असे मोठे मोठे कारंजे वगैरे आहेत. आणि जसं जसं जवळ जात होतं तसं तसं सोहमची एक्साइटमेंट वाढत होती. आणि बघू शकता केवढे मोठे मोठे नारळाचे झाडं वगैरे आहेत. असं वाटत होतं थोडे झाडांची कटिंग घेऊन जावी आणि घरी लावावं. पण माझ्या घरी एवढी व्यवस्था नाही झाडं लावण्याची. तर मी माझ्या मनाला आवर घातला आणि पुढे गेली. कारण कधीतरी लहान मुलांबरोबर आपणही लहान व्हायला पाहिजे ना. तर ते म्हणतात ना, लहानपण देगी तेव्हा मुंगी साखराचा रवा. तर सोहम मात्र मस्त आता त्याचं चालू होतं की मी कशात बसू. बाय द वे, हा व्हिडिओ सगळा सोहमचे पप्पा शूट करतायत बरं का. त्यांना असा इतिहासकालीन म्हणजे ज्या अशा गोष्टी असतात ना, त्या त्यांना खूप आवडतात. म्हणून ते त्यांच्या पद्धतीनं जेवढं दाखवता येईल ना तेवढं दाखवत आहेत. मग नंतर ना आमच्या इकडे कॅमेरा फिरवला. आता सोहमची इथं चालू झाली घाई गडबड की आई ह्याच्यात बसू का, आई मी त्याच्यात बसू का, आई मी ते खेळू का. तर मलाही त्याचं पाहून लहानपणाचे दिवस आठवले बरं का. तुम्हालाही आठवले तर नक्की सांगा. किती छान असतं ना लहानपण. कोणत्या गोष्टीचं बंधन नाही, कसलंही टेन्शन नाही. नाही पैसे कमवायला जायचे, नाही सकाळी कुठल्याही कामाला जायचं किंवा कुठल्याही गोष्टीचा ताण नाही. फक्त मस्त झोपायचं, अभ्यास करायचा आणि मग मनात येईल ते खेळायचं मस्त बिनधास्तपणे.
तर देवाला कसं असतं, देवाने आपल्याला कसं बनवलं आहे बघा. लहान म्हणूनच म्हणते जगा आणि असं जगा की कुठलीच इच्छा राहिली नाही पाहिजे की अरे आपलं हे करायचं राहून गेलं आणि ते करायचं राहून गेलं. तर त्याला पाहून मलाही माझं तसं बाय द वे बालपण सोलापूरमध्येच गेलं. तर माझे आजोबा मला ह्या गार्डनमध्ये माझ्या मावश्या वगैरे घेऊन यायच्या. तर मला ते दिवस आठवत होते ह्याला पाहून. आणि हे गार्डन आमच्या घरापासून जवळ आहे, पण माझं आजोळ घरापासून खूप लांब होतं. तर आम्हाला बरेच वेळ लागायचा इथे यायला. पण चला चालू द्या सोहमची मजा बघूया. तर आमचं संपूर्ण फिरणं झालेलं आहे. सोहम भरपूर काय कशामध्ये बसलेला आहे. तर मग आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलवर जाऊन चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. असं पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.